एका छोट्या गावात रोहन नावाचा एक गरीब पण खूप हुशार मुलगा राहत होता. त्याची आई सीमा खूप मेहनती होती. रोहनचे वडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे आईच त्याचं सर्व काही होती. सीमा रोज लोकांच्या घरात काम करून रोहनला शिकवत होती. कितीही थकली तरी ती नेहमी रोहनला हसून म्हणायची, "बाळा, आपण गरीब आहोत, पण प्रामाणिकपणा आणि मेहनत कधी सोडू नको." रोहनही आईचे शब्द मनात ठेवून खूप अभ्यास करायचा. शाळेत तो नेहमी पहिला यायचा. शिक्षकही त्याचं खूप कौतुक करायचे. एके दिवशी शाळेतून घरी येताना रोहनला रस्त्यावर एक पाकीट सापडलं. त्याने ते उघडून पाहिलं तर त्यात खूप पैसे आणि काही कागद होते. रोहनच्या मनात विचार आला, हे पैसे ठेवले तर आईला काम करावं लागणार नाही, आपली गरिबी दूर होईल. पण लगेच त्याला आईचे शब्द आठवले, प्रामाणिकपणा कधी सोडू नको. रोहनने ठरवलं की हे पाकीट त्याच्या मालकाला परत द्यायचं. तो लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पाकीट तिथे दिलं. काही वेळांनी एक माणूस घाबरलेला तिथे आला. तेच त्याचं पाकीट होतं. त्याला आपले पैसे परत मिळाल्यावर खूप आनंद झाला. त्या माणसाने रोहनला बक्षीस म्हणून पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण रोहन नम्रपणे म्हणाला, "मला बक्षीस नको, माझ्या आईने मला प्रामाणिक राहायला शिकवलं आहे." हे ऐकून त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने रोहनच्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी तो रोहनच्या घरी गेला. सीमा काकूला भेटून तो म्हणाला, "तुम्ही खूप मोठे संस्कार दिले आहेत. असा मुलगा समाजासाठी अभिमान आहे." त्या माणसाने रोहनच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. रोहन आणि त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवसापासून रोहन आणखी मेहनत करू लागला आणि मोठा होऊन एक प्रामाणिक अधिकारी बनला. तो नेहमी म्हणायचा, "माझ्या यशामागे माझ्या आईचे संस्कार आहेत." बोध, आईचे प्रेम आणि संस्कार माणसाला आयुष्यात खूप मोठं बनवतात.